प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत डॉक्टर विकास आमटे लिखित आनंदवन प्रयोगवन ही आनंदवनाची कहाणी. आज आपण ऐकूया या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण. शीर्षक आहे नव्या प्रयोगांच्या दिशा. भारतातलं कोणतंही छोटं खेडेगाव असो, सगळीकडे प्रश्नांचा ढीग लागलेला आहे. शेती करायला जमीन नाही, जमीन असली तर पाणी नाही, शेती सोडून दुसरं काही करावं म्हटलं तर रोजगाराची संधी नाही, त्यामुळे पैसा नाही. अशा कितीतरी अडचणी. आनंदवनातल्या अडचणी थोड्याफार वेगळ्या, पण तरीही अशा अडचणींशी सामना करतच आम्हाला वाटचाल करावी लागली. बाबांच्या काळात त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे होते. ते डोंगर पार करायला त्यांनी श्रमांची जोड घेतली. अथक काम करत राहिलं तर प्रत्येक अडचण सुटू शकते असा त्यांचा विश्वास होता. आणि झालंही तसंच. आमच्या भागात पाणी नाही असं म्हणत ते हातावर हात धरून बसले असते तर आज आनंदवनाचं जे रूप दिसतं ते कधी दिसलंच नसतं. त्यांनी स्वतः श्रम केले आणि श्रमांमुळेच आपल्याला आत्मसन्मान मिळेल हे तत्त्व कुष्ठरुग्णांनाही पटवून दिलं. त्यामुळे अपंग कुष्ठरुग्णांना एखादं काम करायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागला असेल, पण कामं उभी राहिली, अडचणी मागे पडत गेल्या. मी आणि माझ्या सहकार्यांनी आनंदवनात काम करायला सुरुवात केली तेव्हा ही समोर समस्या होत्याच, आव्हानंही होती. त्यावर मात करण्यासाठी आपल्याला श्रम आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालावा लागेल याची जाणीव मला झाली होती. पण त्याचबरोबरीने प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आपली पद्धत बदलायला हवी असंही मला फार प्रकर्षाने वाटे. किंवा असं म्हणा की अनेकदा प्रश्नांच्या कचाट्यात मी असा काही सापडत असे की त्या कोंडीतून सुटका करून घेण्याच्या धडपडीत नव्या कल्पनांचा आणि इनोव्हेशन्सचा जन्म होत असे. प्रयोग करून बघू हा मूलमंत्र ठेवला तर काही वेळा अपयश येईल, पण नव्या उत्तरांचा जन्म नक्की होईल असं वाटे. त्यामुळे पाणी, आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा सगळ्या विभागांमधले प्रश्न सोडवायला कोणती नवी पद्धत स्वीकारता येईल याचा विचार माझ्या डोक्यात सतत चालू असे. फक्त आनंदवनातल्याच अडचणींसाठी नव्हे, तर समाज म्हणून आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला या नव्या दृष्टिकोनामुळे मिळत गेली. मी तर असं म्हणतो की हे प्रयोग म्हणजे ग्रामीण परिवर्तनाची साधनं आहेत. त्यामुळेच त्यांची चर्चा केवळ आनंदवनापुरती मर्यादित राहता कामा नये. पहिला प्रयोग म्हणजे घर बांधणी. आनंदवनात आम्ही बांधलेल्या अर्धवर्तुळाकार छत असलेल्या घरांचं उदाहरण घेऊ. 1978-79च्या सुमारास आम्ही आनंदवनात पहिल्यांदा ही घरं बांधली. ही घरं अतिशय कमी खर्चात होतात, पण याचा अर्थ त्या घरांचा दर्जा कमी आहे असं नव्हे. कारण आपल्याकडे लो कॉस्ट याचा अर्थ होतो लो क्वालिटी. पण ही घरं लो ऑन कॉस्ट अँड हाय ऑन क्वालिटी अशी आहेत. ही घरं बांधताना योग्य ती काळजी घेतली तर त्यांना 100 वर्ष मरण नाही असं मी पैजेवर सांगू शकतो. अगदी भूकंप प्रवण क्षेत्रातही. आपल्याकडे महाराष्ट्रात चक्रीवादळांचा फारसा धोका नाही, पण तिकडे ओरिसा, आंध्र प्रदेशात या घरांचा उपयोग होऊ शकतो. या घरांना सज्जा नसल्यामुळे वेगवान वाऱ्यातही ती घरं टिकाव धरू शकतात. भारताच्या ग्रामीण भागात कित्येक लोक पैशांअभावी पक्क्या घरांपासून वंचित आहेत हे वास्तव मला कायम खटकायचं. आमच्याकडेही साधारण 1980च्या सुमाराला आनंदवनातली लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर आम्हाला मोठ्या प्रमाणावर घरं बांधण्याची गरज निर्माण झाली होती. पण संस्थेला घर बांधणीचा खर्च परवडणारा नव्हता. आमच्याकडे मनुष्यबळ कमी नव्हतं, पण पैशाची चणचण होती. शिवाय कुष्ठरुग्णांसाठी घरं बांधून देण्यासाठी गवंडी मिळण्याची मारामार. यामुळे आपली घरं आपणच बांधायची असं आम्ही ठरवलं. सुरुवातीच्या काळात आनंदवनातलं सगळं बांधकाम लाकूड, माती आणि चुन्याचं होतं. ते फारसं टिकणारं नव्हतं. 10-15 वर्षांमध्येच ही घरं वाळवीने पोखरून गेली होती. मधल्या काळात सिव्हिल इंजिनियर असलेला माझा आतेभाऊ अविनाश पटवर्धन याच्या मदतीने लोखंडी फ्रेमवर्क असलेली घरं मी बांधून पाहिली. हाही नवीनच प्रयोग होता, पण लोखंड आणि लाकूड या दोन्ही
महागड्या कच्च्या मालांशिवाय घरं बांधता येऊ शकतात का, हे मला बघायचं होतं. माझ्यासमोर आव्हान होतं ते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त टिकाऊ आणि आमच्याच लोकांना बांधता येईल अशा प्रकारचं घर बांधणीचं तंत्रज्ञान शोधून काढण्याचं. शिवाय आखूडशिंगी बहुदुधी म्हशीसारख्या या घरांकडून माझ्या आणखीही अपेक्षा होत्या. म्हणजे काय, तर घरं अशी हवीत की जिथे एअर कूलर्सची गरज लागणार नाही, जी घरं हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड राहतील. शिवाय आमच्या कुष्ठरुग्णांना उंदरांपासून संरक्षणाची गरज असते. त्यांच्या हातापायाला संवेदना नसल्यामुळे रात्री झोपल्यावर उंदरांनी चावे घेतले तर सकाळी उठून बघेपर्यंत कुष्ठरुग्णांना त्याचा पत्तासुद्धा लागत नाही. त्यामुळे या घरात उंदरांना लपण्यासाठी जागा मिळता कामा नये, ही आणखी एक गरज. हे सगळे गुण एकाच घरामध्ये असण्याची शक्यता दुरापास्त असल्याने अनेक पद्धतींचा अभ्यास करून स्वतःची अशी वेगळी पद्धत मला शोधून काढावी लागणार होती. घरांबद्दल वाचताना माझ्या असं लक्षात आलं की घर म्हटलं की ती सिमेंटचीच हवीत असा सरसकट अर्थ काढल्यामुळे घरांच्या किमती आवाक्याबाहेर जातात. खरं तर ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आणि स्थानिक कच्चा माल या दोहोंच्या संगमातून कमी खर्चात घरं बांधण्याचे प्रयोग जगभरात भरपूर झाले आहेत. पण या प्रयोगांचा मास स्केलवर वापर झालेला दिसत नाही. कदाचित जगभरातील यशस्वी प्रयोगांचं स्थानिकीकरण करण्याचं काम आपल्याला जमलं नाही, हे त्यामागचं कारण असावं. मला या सगळ्या प्रयोगांबद्दल अतिशय कुतूहल होतं. आपल्या देशातले ग्रामीण प्रश्न सोडवण्याची क्षमता या ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीमध्येच आहे, यावर माझा विश्वास होता. त्यामुळे जगभरातल्या अशा प्रयोगांवर मी लक्ष ठेवून असायचो, भरपूर वाचायचो, शक्य त्या तज्ज्ञांशी पत्रापत्री करून शंका निरसन करून घ्यायचो. याच सुमारास आमच्याकडे चायनीज पद्धतीच्या बायोगॅस प्लांटचं काम सुरू होतं. त्यातलं अर्धवर्तुळाकार छत बघून मला असं वाटलं की आपण आपल्या घरांचं छत अशा प्रकारे का बांधू नये. हा विचार मनात आल्यावर मी अशा प्रकारचं काम कोणी केलं आहे का याची शोधाशोध करायला सुरुवात केली. तेव्हा मला हसन फातींबद्दल कळलं. फाती मूळ इजिप्तचे, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आर्किटेक्ट. ज्या काळात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे घर बांधणीमध्येही पाश्चिमात्यांचं अंधानुकरण सुरू होतं, तेव्हा फातींनी इजिप्तमधल्या पारंपरिक मातीच्या घर बांधणीमध्ये सुधारणा करून ती पद्धत पुन्हा एकदा रूढ केली. फातींनी केलेला आणखी एक प्रयोग म्हणजे न्यूबियन टाईप हाफ राऊंड बॅरल व्हॉल्ट. इजिप्त आणि सुदान या दोन देशांच्या सीमावर्ती भागातल्या लोकांना न्यूबियन असं म्हटलं जातं. या भागात पूर्वी मातीची अर्धवर्तुळाकार घरं बांधली जात. आश्चर्य म्हणजे हे अर्धवर्तुळाकार छत बांधताना आधारासाठी लाकडाचा किंवा लोखंडाचा वापर केला जात नसे. फातींनी हे तंत्रज्ञान पुनरुज्जीवित केलं, पुन्हा उपयोगात आणलं. लॉरी बेकर हे माझे या क्षेत्रातले दुसरे गुरु. आपापल्या भागातील घर बांधणीचं पारंपरिक ज्ञान आणि आपल्या आसपास मिळणारा कच्चा माल वापरून आपल्या परिसराशी, हवामानाशी मिळती जुळती लो कॉस्ट घरं बांधली पाहिजेत, असं लॉरी बेकर यांचं म्हणणं. आज आपल्याकडे घर बांधणीत जे जे उत्तम ते मला हवं अशी फॅशन आली आहे. त्यामुळे टाईल्स गुजरातहून मागवलेल्या, विटा आणखी भलतीकडून, मार्बल तिसरीकडून असा प्रकार सुरू आहे. त्यातून माल एकीकडून दुसरीकडे घेऊन जाण्याचा खर्च वाढतो आणि घराची किंमत अव्वाच्या सव्वा होते. पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. आसपास उपलब्ध असलेल्या मालातून उत्तम दर्जा आणि सौंदर्यदृष्टी असलेली घर बांधणी शक्य आहे, हे बेकर यांनी सिद्ध करून दाखवलं. माझे आणखीही एक परदेशी मार्गदर्शक होते, ते म्हणजे बकमिन्स्टर फुलर. त्यांनी तयार केलेला घराचा डोमही अतिशय प्रसिद्ध आहे. त्याला जिओडेसिक डोम म्हणतात. गंमत म्हणजे आपल्याकडे अगदी महाराष्ट्रातही अनेकांनी बकमिन्स्टर फुलर डोमची कॉपी केली आणि तो शोध स्वतःचा म्हणून खपवला. पण आनंदवनातल्या घरांचं श्रेय मात्र आम्ही या सगळ्या तज्ज्ञांना देतो. या तिघांपासून प्रेरणा घेऊन मी कामाला सुरुवात केली. अर्थात मी यांना गुरु मानलं आहे
हे या मंडळींच्या गावीही नव्हतं. पण माझे सगळे गुरु असेच. फाथींना भेटण्याचा प्रश्नच नव्हता, कारण 1989मध्ये त्यांचं निधन झालं. बेकर आपल्या भारतातलेच. त्यांनी आनंदवनात यावं यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण ते काही जमलं नाही. असंच काहीचं काम औरंगाबादचे बांधकाम व्यावसायिक माजिद जमाल यांनीही केलं आहे. त्यांना मात्र मी आवर्जून भेटलो. त्यांना मी आनंदवनातही बोलवलं. त्यांच्याकडूनही मला घरासाठी अनेक टिप्स मिळाल्या. मातीची घरं बांधण्यातली मुख्य अडचण म्हणजे ही घरं टिकाऊ होत नाहीत, कारण सगळ्याच प्रकारची माती बांधकामासाठी योग्य नसते. आपल्याकडे महाराष्ट्रात प्रामुख्याने ब्लॅक कॉटन सॉईल आणि रेड सॉईल अशा 2 प्रकारची माती आढळते. यातली रेड सॉईल ही कोकणाकडच्या भागात असते. ती बांधकामासाठी तुलनेने चांगली असते, पण इतरत्र आढळणारी काळी माती मात्र बांधकामासाठी उपयोगी नसते. ही माती बराच काळ पाणी धरून ठेवू शकते. त्यामुळे ओली असताना या मातीचा आकार वाढतो आणि वाळल्यावर तो इतका कमी होतो की त्यामुळे त्याला भेगा पडायला सुरुवात होते. पण या मातीत थोडं सिमेंट किंवा लाईम सोडा किंवा दोन्ही मिसळलं तर मात्र ती बांधकामासाठी उपयोगी पडू शकते. आम्ही तोच प्रयोग करायचं ठरवलं. सुरुवातीला मातीमध्ये तेवढीच रेती आणि फक्त 5% सिमेंट मिसळून सिमेंट ब्लॉक्स पाडण्याच्या मशीनमधून ब्लॉक्स पाडले. हे ब्लॉक्स 10-15 दिवस पाण्यात भिजत टाकले आणि नंतर वाळवले. ते इतके घट्ट झाले की हातोडा मारूनही तुटेनात. आमचं काम झालं होतं. सगळे उत्साहाने कामाला लागले. या घरासाठी सिमेंटच्या घरांप्रमाणे खोल पाया खणण्याची गरज नव्हती. मी जे डिझाईन ठरवून ठेवलं होतं त्यानुसार सिमेंट ब्लॉक्सचं अर्धवर्तुळाकार छत होतं. या छताचं सेंटरिंग करण्यासाठी गिरीधर आणि चंद्रमणी यांच्या चमूने प्रचंड रिसर्च केला. सुरुवातीला हे छत उभं करायला आम्हाला जवळपास महिना लागायचा. नंतर प्रयोग करत करत हा काळ आम्ही कमी केला. आता कोलॅप्सिबल लोखंडी शटरिंग वापरून 3 तासात छत सेट होऊ लागलं. एरवी RCC स्ट्रक्चरने छत उभं करताना आधारासाठी किमान 21 दिवस सेंटरिंग ठेवणं आवश्यक असतं. पण इथे मात्र हे ब्लॉक्स हेरिंग बोन बॉन्ड पद्धतीने म्हणजेच एका प्रकारच्या झिगझॅग पॅटर्नमध्ये लावल्याने 48 तासात सेंटरिंग खाली उतरवता येतं आणि भक्कम छत तयार होतं. शिवाय या छताच्या रचनेमुळे सूर्यकिरण सर्वत्र पसरले जातात. त्यामुळे छत तापत नाही आणि उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उबदार राहतं. कामाला सुरुवात झाल्यावर 3 दिवसात आम्ही एक छोटी खोली बांधून काढली. आमचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. आम्ही तयार केलेल्या विटांना लो एक्सटर्नल इनपुट टेक्नॉलॉजी असं म्हणतात. म्हणजे काय तर त्या तयार करण्यासाठी बाहेरचे पदार्थ कमीत कमी लागलेले असणं. आपल्याला माती आणि वाळू आपल्या गावातच मिळते. फक्त सिमेंट एवढं बाहेरून आणावं लागतं. हे तत्व लॉरी बेकरचं. खरं तर ते महात्मा गांधींचं. गांधीजी म्हणायचे 5 किलोमीटर परिसरातून मिळणाऱ्या वस्तूच आपण वापरायला हव्यात. बेकरने तेच तत्व अंगीकारलं. आम्ही सुद्धा. त्यामुळे आमचं घर हे पर्यावरणपूरक म्हणायला हवं. त्याला जोडून आणखी एक गोष्ट म्हणजे एखादं घर बांधताना जेवढ्या विटा वाया जातात तेवढ्या विटांमध्ये आमचं घर बांधलं जातं. शिवाय या घरामध्ये एकही कण लाकूड किंवा लोखंड नाही. त्यामुळे सुतार लोहार यांचा खर्च वाचला. एक घर बांधण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्याकडे अशा घरांचा कारखानाच सुरू झाला. कुष्ठरुग्णांसाठीची कितीतरी कम्युन्स स्वतः कुष्ठरुग्णांनीच अशा पद्धतीने बांधली. स्वतःचं घर स्वतःच्या हाताने बांधून त्यात राहायला जाण्याचा आनंद त्यांच्यासाठी अवर्णनीय होता. पुढे घर बांधणीमध्येही आम्ही बरेच प्रयोग केले. काही घरं आत 2-3 खोल्या असलेली बांधली, तर काही ठिकाणी 3 स्वतंत्र खोल्या मिळून एक घर बांधलं. अशी रचना कशासाठी? आपल्याकडे खेड्यांमध्ये घर बांधताना आईवडिलांच्या मुलांच्या खाजगीपणाचा विचारच केला जात नाही. पण आमच्या घरांच्या रचनेमध्ये म्हटलं तर 3 घरं आहेत, म्हटलं तर एकच घर आहे. असे अनेक प्रयोग. आज आनंदवनात मित्रांगण कम्यूनमध्ये अर्धवर्तुळाकार छत असलेल्या घरांची रांगच लागली आहे. या घरांसाठी खर्च असा काही नव्हताच. शिवाय दिसायला किती सुंदर.
समोरासमोरच्या खिडक्यांमुळे खेळती हवा, नैसर्गिक वातानुकूलन आणि घराच्या छताला कोपरे नसल्याने उंदरांना लपायला जागा नाही. कुष्ठरुग्णांसाठी पूर्ण सुरक्षित. अर्धगोलाकार असल्यामुळे छतावर पाणी साठून ते गळण्याचा धोका नाही. अशी आमची बहुगुणी घरं. 1990 साली तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा आनंदवनात आले होते. आमची न्यूबियन वॉल्टची घरं बघून ते म्हणाले, तिबेट स्वतंत्र झाल्यावर आम्ही तिथे अशीच घरं बांधू. त्यानंतर या घरांच्या बांधणीचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडून एक टीमसुद्धा आनंदवनात येऊन गेली. एकीकडे घर बांधणी सुरू असताना दुसरीकडे ब्लॉकसाठी वापरण्याच्या सामग्रीमध्ये आणखी काय काय प्रयोग करता येतील का याबद्दल माझा विचार सुरू होताच. टाकाऊ पदार्थांचा वापर करण्याचं खूळ कायमच माझ्या डोक्यात होतं. मुख्यतः पर्यावरणाला हानिकारक ठरणारे पदार्थ आपण बांधकामांमध्ये वापरू शकतो का याची चाचपणी सुरू होती. तेव्हाच मी विटांमध्ये फ्लाय ॲश वापरण्याबद्दल ऐकलं. औष्णिक वीज प्रकल्पांमधून बाहेर पडणारी फ्लाय ॲश पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक असते. ती बांधकामामध्ये वापरली गेली तर ती उघड्यावर राहिल्यामुळे होणारं प्रदूषण रोखलं जाऊ शकतं. मी तो आमच्याकडेही प्रयोग करून पाहिला. तोही यशस्वी झाला. त्यामुळे ब्लॉकसाठीच्या मसाल्याचं नवं प्रमाण तयार झालं. आता तर गेल्या काही वर्षांपासून आम्ही आणखी एक भन्नाट पदार्थ या मसाल्यात घालायला सुरुवात केली आहे. तो म्हणजे बारीक केलेलं प्लास्टिक. त्यामुळे आमच्या सध्याच्या घर बांधणीतल्या विटा तयार करण्याचा फॉर्म्युला आहे 60 घमेली माती, 40 घमेली वाळू, 5 घमेली सिमेंट, 1 घमेलं फ्लाय ॲश आणि 1 घमेलं प्लास्टिक. प्लास्टिक का याबद्दल पुढे सांगतोच. यानंतर घर बांधणीमध्ये आम्ही आणखी एक प्रयोग केला. 1989 दिल्ली क्लॉथ मिल्सचे अशोक करंदीकर आनंदवनात भेट द्यायला आले होते. त्यांनी आमची न्यूबियन वॉल्टची घरं बघितली. त्यावेळी त्यांनी त्यांचे दिल्लीस्थित मित्र JD जेठी यांच्या स्पायरल रूफ असलेल्या नाविन्यपूर्ण घरांबद्दल मला सांगितलं. दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी जेठींनाही आनंदवनातल्या घर बांधणी प्रयोगांची माहिती दिली. जेठींनी त्यांचा एक सहकारी आनंदवनात पाठवला. त्याने आम्हाला त्यांच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन केलं. आमच्या राजप्पा, दत्तू, दामू इत्यादी बांधकाम तज्ज्ञांनी त्यांच्याकडून हा नवा प्रयोग शिकून घेतला. काय होतं या घराचं वेगळेपण? एक जोडपं, एक स्टूल, एक थापी आणि एक घमेलं एवढ्या साधनांनिशी 8 तासात या घराचं छत बांधता येऊ शकतं. गवंडी नाही, गुण्या नाही, ओळंबा नाही आणि मुख्य म्हणजे सेंटरिंग नाही. या घरामध्ये सुद्धा लोखंड किंवा लाकूड वापरलेलं नाही. त्यामुळे सुतार आणि लोहार या दोन्ही एजन्सींची गरजच नाही. हे घर बांधतानाचा व्हिडिओ आम्ही काढला होता. ज्या लोकांनी तो पाहिला त्यांना तो एखाद्या हॉरर फिल्म इतकाच धक्कादायक वाटायचा. या प्रयोगाकडे नॅशनल जिओग्राफिकचं सुद्धा लक्ष गेलं, पण दुर्दैवाने महाराष्ट्राला या प्रयोगाची किंमत कळली नाही. आम्ही आनंदवनात अशा प्रकारची 7 घरं बांधली आहेत. आता आपल्या देशात सगळीकडेच एकावर एक मजले चढवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. शहरांमध्ये जागा आणि माणसांचं प्रमाण इतकं व्यस्त होत चाललं आहे की आता शहरांना वरच्या दिशेने वाढण्याशिवाय पर्याय नाही. पण उद्या जेव्हा आपल्याला खेड्यांचा विकास करावासा वाटेल तेव्हा आम्ही विकसित केलेलं हे तंत्रज्ञान उपयोगी पडेल. आम्हाला ना कुठल्या श्रेयाची अपेक्षा आहे ना फळाची. महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांना आमच्या प्रयोगांचा काही लाभ व्हावा एवढीच काय ती आमची इच्छा आहे. या ठिकाणी 6व्या प्रकरणाचा पहिला भाग वाचून समाप्त झाला. उद्या आपण ऐकूया प्रकरण 6वे भाग 2. आपणास हे अभिवाचन कसं वाटलं हे कळून घ्यायला मला जरूर आवडेल. आपण यूट्यूबच्या चॅनलला व्हिडिओ खाली आपले अभिप्राय जरूर नोंदवावेत अशी विनंती आहे. जर हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत या वाचनाची बातमी पोहोचवा आणि एका चांगल्या उपक्रमाचं, एका चांगल्या पुस्तकाचं वाचन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात मला हातभार लावा. धन्यवाद.